मोस्ट ऑफ पीपल्सला यूट्यूबवर ग्रोथ तर करायचं असते, पण यूट्यूब नेमकं कशा प्रकारे ग्रोथ तुमचं वाढवते हे तर प्रत्येकाला माहिती नसतं. आणि बरेचसे कंटेंट क्रिएटर फक्त व्हिडिओज बनवण्याच्या मागे मागे आणि पैसे कमवायच्या मागे मागे त्यांची आयडेंटिटी पण ब्रेकडाऊन करतात आणि काही दिवसांमध्ये क्वाईट सुद्धा करतात. तर आज मी अशी काहीतरी सिक्रेट टिप्स तुम्हाला घेऊन आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल आणि कमेंट ड्रॉपमध्ये तुमचे जे पण क्वेश्चन्स आहेत ते पण सिलेक्ट करावे लागेल. सो नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजचा टॉपिक असा आहे की मला बरेचसे विचारतात की युट्यूबमध्ये तर तुमचे पण सबस्क्रायबर्स कमी आहेत, पण तुमची कन्सिस्टन्सी तर कधीच ब्रेक झाली नाही. तुमचं काय सिक्रेट आहे? चला तर मग आज आपण डिस्कस करूयात. तर सिक्रेट असं काही नाहीये, फक्त कन्सिस्टन्सी माझी यामुळे, म्हणजे तुम्ही मिस्टर बीस्ट यांचं तर नाव ऐकलंच असेल की त्यांनी किती 6 वर्ष स्ट्रगल केला आणि तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांनी $8 बिलियन पर्यंत आज त्यांची इन्कम आहे, ते पण सोशल मीडियात. म्हणजे किती? 8,000 करोडपेक्षा जास्त. सो माझं मोटिवेशन ते पैसे कमवणं नाहीये, मी जस्ट तुम्हाला एक सांगितलं एक्झाम्पल थ्रू की आज माझं मोटिवेशन असं आहे की तुम्ही जर एखाद्या कामामध्ये स्वतःला जर इम्प्रूव्ह करत असाल, तुम्हाला जर ते काम आवडत असेल ना, तर कन्सिस्टन्सीने करा, त्याच्यामध्ये कोणता ब्रेक घेऊ नका, एवढंच मला म्हणायचंय. आता पैसा तर तुम्ही कसाही कमवू शकता, बरोबर, पण पैसा कशा माध्यमातून तुम्ही कमवताय हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पैशाच्या मागे नका लागू, बल्कि पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे, असं काहीतरी. तो हेच माझं सिक्रेट आहे की बल्कि पैशाच्या मागे तुम्ही नका लागू, बल्कि पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे, असं काहीतरी करा. मग त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला निश सिलेक्ट करावं लागेल. निश म्हणजे काय? निश म्हणजे तुम्ही कोणत्या टार्गेट ऑडियन्सला सिलेक्ट करणार आहे. तुमचे ऑडियन्स कोणते आहे? जसं की तुम्ही स्वतः विद्यार्थी असाल, किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, जॉब पर्सन असाल, किंवा फार्मर असाल, तर तुम्हाला कोणाला टार्गेट करायचंय, तुमचा जो पण व्हिडिओ आहे ते कोणापर्यंत न्यायचा हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला माहितीये का, आपला व्हिडिओ प्रत्येकाकडे जातो, मान्य आहे, पण आपल्या व्हिडिओने कोणाला जास्त अट्रॅक्ट करायचं जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतात. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहितीये? टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला कशा टॉपिकवर व्हिडिओज बनवायचे हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्ही ठरवलं नाही ना, मला या टॉपिकवर व्हिडिओज नाही बनवायचे किंवा बनवायचे आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही ते निश सिलेक्ट करा की मला कशा टाईपवर. समजा फॅक्ट्स व्हिडिओ बनवायचे असतील तर फॅक्ट्सचे व्हिडिओ कसे तयार होतात, त्याच्यामध्ये काय काय नॉलेज असतं, शॉर्ट व्हिडिओ नॉलेज कसं द्यायचं, परत CTA काय असतं, हुक नेमकं काय असतं, बॉडी काय असतं, रील्सचे पण 3-4 प्रकार असतात. आता कंटेंट क्रिएशनचं तुम्हाला करायचं असेल, आता तुम्ही प्रोफेशनली अनाउन्समेंट पण झालेली आहे की कंटेंट क्रिएटर इट इज अ प्रोफेशन, then you selecting that audience for your community growth. सो मला असं वाटतं की तुम्ही काय करायचंय, तुमचे जे पण सबस्क्रायबर्स आहेत ते ठरवा की तुम्हाला कशा प्रकारचे सबस्क्रायबर पाहिजेत, ज्यामध्ये तुमच्या स्वतःची पण ग्रोथ होईल, तुमची स्वतःची इन्कम पण होईल, आणि तुम्हाला जे पण बिझनेस करायचं त्या बिझनेस थ्रू त्यांना अट्रॅक्ट करून तुम्ही स्वतःची लीड जनरेशन पण करू शकता. म्हणजे एक तीर से 3 निशाणा. म्हणजे ते कसं, सबस्क्रायबर्स वाढतील, तुमचा बिझनेस ग्रोथ होईल आणि स्वतःची आयडेंटिटी पण क्रिएट होईल. पण त्यासाठी काय करावं लागेल? स्मार्ट प्लॅन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन. जर प्लॅनिंग नसेल तर कुठे सक्सेस नाही. मग ते कोणतं पण असू दे, स्कूल कॉलेज कुठे पण झालं, तुम्हाला जर प्लॅनिंगच माहीत नसेल तर आय एम नॉट शुअर फॉर दॅट की यू आर सक्सेसफुल वुमेन ऑर मॅन. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय माहिती आहे, जेव्हा पण तुम्ही काहीतरी करताय तर कन्सिस्टंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सी, देन युअर वर्क इज हार्ड. ठीक आहे. वर्क हार्ड करण्यापेक्षा मला असं वाटतं स्मार्ट करा. स्मार्ट जर केलात तर बरोबर तुमची ग्रोथ होईल. आणि तुम्ही मला म्हणसाल की मॅम तुम्ही एवढं मला सांगताय पण तुमचे सबस्क्रायबर किती कमी आहेत. आय नो दॅट की माझे सबस्क्रायबर्स कमी आहेत, पण मला एक दिवस नक्की असं मला वाटत आहे की मी एक दिवस अशा कॉन्फिडन्सने राहिले ना तर नक्की माझे 1K पेक्षा जास्त सबस्क्रायबर होतील. आणि तुमचा सपोर्ट तर आहेच, आणि मला सबस्क्रायबरची गरज आहेच म्हणा, असं नाही की नाही म्हणून, पण मला आवडतं, मी करते. असं नाही की रिझल्ट काय होईल, आय डोंट केअर, फक्त आवडतं, मला करायचंय, मी क्वाईट नाही होणार, एवढंच मला सांगायचं. मला मी क्वेश्चन केला होता म्हणून मी हे आन्सर केले. सो इतना कॉन्फिडन्स आने का जरिया है ओनली अँड ओनली स्किल पैसा. आणि एवढा कॉन्फिडन्स मला फक्त स्किल पैसामध्ये आलेला आहे. जर तुम्हाला पण वाटते की माझी पण एक स्वतःची लर्निंग माइंडसेट क्रिएट करायला पाहिजे तर नक्की स्किल पैसा जॉईन करा. आणि तुम्हाला वाटतंय आणि
तुम्हाला जर वाटत असेल की हां मला पण अशा प्रकारचे स्किल शिकायचे असतील तर कमेंट ड्रॉप करा आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर मेन्शन केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता आणि माझ्याकडून सगळे इन्फॉर्मेशन घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्यासोबत पर्सनल मेंटरशिप तुम्हाला पाहिजे माझी, तर प्लीज कॉन्टॅक्ट मी तुम्हाला सगळं काही गाईड करेल आणि जस्ट रिलॅक्स, कधी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सपोर्ट सिस्टीम इज मोस्ट इम्पॉर्टंट असते आणि माझी टीम तर तशी सपोर्टिव्ह आहेच, पण तुम्हाला पण वाटते की स्वतःला क्रिएट करायचं, स्वतःमध्ये काहीतरी कॉन्फिडन्सली आणायचं आहे, तर नक्की मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला पूर्णपणे गाईड करेन. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.